हातकणंगले विधानसभा हा पारंपरिक शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. साधारण 2009पासून 2019पर्यंत सुजित मुंचेकरांनी या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व केलं. 2019चा पराभवसुद्धा तांत्रिकदृष्ट्या इथं झाला की त्यावेळा मित्रपक्षानेच आपला घात केला आणि त्यामुळे झालेला हा पराभव. सामान्य शिवसैनिकांची इच्छा आहे की त्यामुळे हा मतदारसंघ शिवसेनेकडेच राहावा आणि त्या दृष्टिकोनातून त्यांची भावना असणं काही अयोग्य नाही. आणि मीही जिल्हाप्रमुख म्हणून वेळोवेळी हे पक्ष नेतृत्वाच्या निदर्शनाला आणून दिलेलं आहे आणि त्याची मागणी आम्ही सातत्याने ठेवली होती. दुर्दैवानं महाविकास आघाडीच्या जागा वाटपामध्ये विद्यमान आमदारांच्या त्या जागा ठेवण्याच्या क्रायटेरियामधून ही जागा काँग्रेसकडे राहिली. त्यामुळं ही थोडीशी अशी आत्ताची परिस्थिती निर्माण आहे. मात्र सैनिकांना असंच वाटतं की ही जागा अजूनही शिवसेनेकडे यावी, कारण शिवसेना ही जागा 100% जिंकू शकते. निश्चित आत्ताच्या ह्या परिस्थितीमध्ये अजूनही माझा हाच प्रयत्न चालू आहे की याच्यामध्ये काही तोड निघते का. मी पक्षप्रमुखांशी, आमच्या शिवसेनेचे संपर्क प्रमुख आदरणीय अरुणभाई दुधवडकर साहेब आहेत किंवा आमचे पश्चिम महाराष्ट्राचे संपर्क नेते सन्माननीय भास्करराव जाधव साहेबांच्या माध्यमातून सध्याची परिस्थिती मी तिथं पोहोचवतो आहे. आजही मुंचेकर साहेब कालच मुंबईहून परत आले. आज कार्यालयात त्यांची भेट आहे, कार्यकर्त्यांची भेट आहेत. गेले 2-3 दिवस झालं कार्यकर्त्यांचा माझ्याकडं रेट आहे की मग लढण्यासंदर्भात. कसं होतं की राजकारणामध्ये परिस्थिती अशा बऱ्याच वेळा निर्माण होत असतात. कार्यकर्त्यांच्या भावनांना इथं महत्त्व असतं. पक्ष म्हणजे काय असतो की तो कार्यकर्ता असतो. आणि शिवसेनेमध्ये आजही सन्माननीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे असतील किंवा पक्षप्रमुख असतील, यांनी स्वतःला कधीही मी हा नाही की त्यांचं काय होतं की माझा शिवसैनिक ही पहिला व्याख्या. आणि त्या शिवसैनिकांची व्यथा 100% एक गोष्ट असते की त्या कार्यकर्त्याच्या भावना ज्या आहेत त्या मला घ्यायच्या आहेत आणि त्या मातोश्री दरबारी पोहोचवायचे आहेत. आता त्यांनी जी सुजित मुंचेकर साहेबांनी जी भूमिका जाहीर केली, मी लढणारच, निश्चित त्यांच्यावरही तो तसा कार्यकर्त्यांचा दबाव. एक लोकप्रतिनिधी म्हणून काम करत असताना मागच्या निवडणुकीतल्या पराभवानंतर दुसऱ्या दिवसापासून ते कार्यालयाशी संपर्क आहे, त्यांचं इथं काम चालू आहे. त्यामुळे त्यांना निश्चित ही जागा लढवायची असं आहे. याच्यामध्ये कशा पद्धतीनं प्रयत्न निघतो. आता बऱ्याच काळात ज्या काही सगळ्या लोकांच्या ज्या काही आता ज्या काय प्रतिक्रिया येणार आहेत त्या मी आजही पक्षप्रमुखांपर्यंत पाठवणार. याच्यावरती त्या पुढच्या आदेशाची आपण वाट पाहून घेऊन पुढची कारवाई करायची. एकंदरीत सांगली पॅटर्न हा काही ठरवून घडलेला नव्हता, हा नॅचरली झाला होता. परंतु तो जो घडला त्याचे पडसाद बाकी राज्यभर घडले आणि आता तोच परिणाम इथं दिसतो की आमच्याकडच्या कार्यकर्त्यांची मागणी तीच आहे. जागा वाटपामध्ये सुद्धा काय झालं की काही हक्काच्या जागा आम्हाला त्यांना द्याव्या लागल्या. नेतृत्वाला काम करत असताना राज्याचा विचार करायचा असतो. जसा आज मी माझा मतदारसंघ विचार करतो, माझा जिल्हा करतो, तसं माझं नेतृत्व राज्याचा विचार करतो. ठरलेल्या जागांमध्ये काही ठिकाणी कमी जास्त होत असतात. अशा वेळेला आपण चांगली पॅटर्न म्हणतो. हा कार्यकर्त्यांच्यातल्या उत्साह आणि दबावाच्या वेतावरती मी मगाशी आपल्याला म्हटलं की ह्या ज्या भावना आहेत ह्या मातोश्री दरबारी पोहोचून आजही माझा प्रयत्न राहील. आजही सन्माननीय आमचे प्रवक्ते खासदार संजय राऊत साहेब म्हणले की काही जागांच्या अदलाबदलीच्या शक्यता आहेत. त्यामध्ये कुठं हातकणंगलेचा विषय होतो का. हातकणंगले पॅटर्न म्हणजे काय की ती जागा अदलाबदलीमध्ये जरी टाकता आली तरी माझ्यासारखा एखादा शिवसैनिक यामध्ये होईल की माझी शिवसेनेची एखादी जागा कशी वाढेल. हाच प्रयत्न माझा या दृष्टिकोनातून आता चालू आहे. निश्चित सुजित मुंचेकर आहेत, किंबहुना मी आहे, किंवा आमच्यातला प्रत्येक शिवसैनिक हा आधी बाळासाहेबांचा सैनिक आहे. सन्मान्य आज सुजित मुंचेकर साहेबांची भूमिका ही या सगळ्या कार्यकर्त्यांच्या दबावापोटी, प्रेमापोटी आहे. अर्ज भरणं किंवा काय अजून ह्या गोष्टी सुरू नाही. अजून त्यांनी अर्ज भरलेला नाही आहे. त्यांनी अर्ज भरल्यानंतर त्या संदर्भात पक्षप्रमुख त्यांच्याशी बोलतील. आमचे सन्मान्य अरुण दुधवडकर साहेब बोलतील. गेली 10 वर्ष 12 वर्ष दुधवडकर साहेबांचा ह्या मतदारसंघाशी असणारा एक संपर्क प्रमुख म्हणून जो दौरा आहे तो त्यांना भागाभागाची अत्यंत बारकाईनं सगळ्या गोष्टींचा अभ्यास आहे. कारण मला असं वाटतं की याच्यावरती तोडगा निश्चित सन्मान्य पक्षप्रमुखांच्या माध्यमातून काढला जाईल आणि ज्यावेळा तशी परिस्थिती निर्माण होईल त्यावेळा मी माझी भूमिका निश्चितपणे मांडेन. मी अत्यंत समाधानी आहे ह्या प्रतिक्रियेबाबतीत. मला अशाच प्रतिक्रियांची अपेक्षा होती. कारण गेली 5 वर्ष इथं जे मुंचेकर साहेबांनी आमदार नसताना केलेलं काम, त्यांच्याशी असणारा संपर्क आणि आमदारकीच्या काळात केलेलं काम, आज हिंदू हृदय सम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरेंचं एक आम्हाला मार्गदर्शन असायचं, एक वचन असायचं की 80% समाजकारण आणि 20% राजकारणावरती आधारित तुम्ही चाललं पाहिजे. आणि त्याची इथं प्रतिकृती आहे की इथं हे त्यांनी केलेलं समाजकारण त्या जीवावरती आज त्या लोकांच्या कार्यकर्त्यांच्या आडीनडीला धावणारा नेता अशी जी प्रतिक्रिया आहे. आणि एक माझ्या नेत्याला उमेदवारी मिळत नाही म्हणून आपल्या भावना व्यक्त करणारा माझा सैनिक, त्या सैनिकाची अपेक्षा दुसरीकडून असणारच नाही. माझा शिवसेनेचाच एक माणूस आमदार व्हावा आणि त्या भावना एवढ्या तीव्र असणं ही आमच्या कामाची गेल्या 5 वर्षातली ही मी पोचपावती समजतो.
निश्चित हा समन्वय साधण्यासाठीच शिवसेनेमध्ये एक शिस्त आहे, एक यंत्रणा आहे. जे काही घडतं ते मला इथून सन्माननीय आमच्या संपर्क प्रमुख दुधोडकर साहेबांना पोचवायचं आहे. त्यांच्या माध्यमातून आमचे नेते भास्करराव जाधव साहेब आहेत, संजय राऊत साहेब आहेत, अनिल देसाई साहेब आहेत, आणि ह्या सगळ्या गोष्टी तिथंपर्यंत जाऊन त्यानंतर त्या पक्षप्रमुखांपर्यंत जातील आणि ह्याच्यावरती तोडगा पक्षप्रमुख स्वतः निर्णय घेतील. मी मगाशी आपल्याला म्हटलं की सामान्य शिवसैनिकाची परखड प्रतिक्रिया हेच आमच्या केलेल्या कार्याची पोच आहे. समजा जर इथं मिंचेकरांचं किंबहुना जिल्हा प्रमुख म्हणून आमचं जर कार्य नसतं तर आमची उमेदवारी नाकारल्यानंतर आमच्या सैनिकांनी इतके रोष दाखवलेच नसते. त्यांना आम्ही हवा आहे, मिंचेकर साहेब त्यांना मैदानात हवेत. मी मगाशी आपल्याला म्हटलो की मी ह्या तालुक्याचं काम करत असताना हा तालुका शिवसेनेलाच मिळावा, किंबहुना ह्या जिल्ह्यामध्ये काम करत असताना जिल्ह्यामधल्या जास्तीत जास्त जागा शिवसेनेला मिळाव्या, माझ्या शिवसेनेचे आमदार निवडून यावेत, ही माझी भूमिका आहे. मात्र राज्य लेवलला जागा वाटप करत असताना प्रत्येक महाविकास आघाडीत पक्षातील घटकांना काही जागांच्या मर्यादा ठरवून दिल्या आहेत की प्रत्येकाने कुणी किती जागा लढवायच्या. काही वेळेला त्या लेवलवरती काम करत असताना एखादी जागा घेणं आणि एखादी जागा तोडणं, मग एखाद्या जागेच्या आग्रहासाठी महाविकास आघाडी तुटू नये म्हणून काही वेळेला काही गोष्टींचा त्याग हा तिथं केलेला असतो. निश्चित मी आपल्याला आनंदाने सांगू इच्छेन की या जागेसाठी सन्माननीय पक्षप्रमुखांनी किंबहुना आमचे नेते संजय राऊत साहेब, खासदार अनिल देसाई साहेब, भास्करराव जाधव साहेब, सन्माननीय अरुण दुधोडकर साहेब यांनी अत्यंत प्रतिष्ठा केली की ही जागा मिळावी, ही जागा शिवसेनेच्या कोट्यातीलच आहे. फक्त काय होतं की त्या बैठकीच्या दरम्यान मी जसं आपल्याला म्हटलं की एक महाविकास आघाडीचा घटक म्हणून मला काम करत असताना माझ्यामुळं या महाविकास आघाडीला बाधा लागू नये हे नेहमीच शिवसेनेनं आजपर्यंत केलेलं. लोकसभेलाही आपण पाहिलं की शिवसेनेनं कधीही ह्या सगळ्या गोष्टींवरती चुकीच्या पद्धतीने पाऊल टाकले आणि आजही तोच होतोय. त्यामुळं दुर्दैवाने ही जागा आज घडीला दिसत नाही आहे, परंतु आज इथं निर्माण झालेली परिस्थिती जी तिथंपर्यंत पोचेल आणि अजूनही राजकारणामध्ये शेवटच्या क्षणापर्यंत काही होऊ शकतं. मला आजही आशा वाटते की सुजित मिंचेकर साहेबांना शिवसेना परत मैदानात उतरवेल आणि आम्ही ती ताकदीनं ती लढू. कारण आज ह्या ज्या भावना कार्यकर्त्यांचा जो रेटा या कार्यालयाच्या बाहेर थांबला आहे, किंबहुना गेले 2 दिवस ते आमच्याशी फोन आणि प्रत्यक्षात जे संपर्कात आहे, ह्या सगळ्या भूमिका मला वरती पाठवून देणं आणि हे सगळं पाठवण्यासाठीच आपल्यासारखी प्रसारमाध्यमं आमच्याकडं अगदी ताकदीनं उभी आहेत आणि ह्या भावना आमच्या तिथंपर्यंत नक्कीच पोहोचतील. त्यामुळं मला वाटत नाही की याच्यामध्ये कोणताही पेचप्रसंग निर्माण होईल.